नाशिक महानगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष महासभेत पाणी प्रश्नावर जोरदार चर्चा आणि संतापाचं वातावरण पाहायला मिळाले। सिडको आणि पंचवटी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेविका प्रियंका माने यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। प्रियंका माने या पाण्याचा हंडा घेऊन थेट सभागृहात दाखल झाल्या। त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। सिडको परिसरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। महासभेत सिडकोमधील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला। विशेष म्हणजे मुकणे धरण सिडको परिसराच्या सर्वाधिक जवळ असूनही त्या धरणातील पाणी सिडकोला का दिले जात नाही असा थेट सवाल नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात आलाय। या प्रश्नांवरून महासभेत सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही अधिकाऱ्यांना धारेवर धरले गेले। दरम्यान आजची ही लक्षवेधी महासभा प्राणी प्रश्नासोबतच शहरातील वाढत्या रस्त्यांवरील खड्डे आणि मूलभूत सुविधांवरही गाजली। अनेक नगरसेवकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत शहरातील समस्यांवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली। नाशिककरांना पाणी टंचाईपासून दिलासा कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। आज आम्ही भाजपमध्ये असूनही आमच्या अधिकाऱ्यांवर अशी ह्या मागणी आहे की माझी अधिकाऱ्यांनी जे पाण्याचा प्रश्न असेल गेल्या 3 वर्षापासून असेल याचं द्वारकेचं पाणी आमचं माझं म्हणणं काही नाही, द्वारकेला तुम्ही 2 टाइम सोडा का 3 टाइम सोडा याचा विरोध नाही द्वारकेला पाणी देण्याचा, पण माझा विरोध याला आहे की आम्हाला प्रभाग क्रमांक 3 मध्ये आमचं फिल्ट्रेशन आमच्या निलगिरी बाग मध्ये आहे आणि आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळत नाही आणि याच्यावर प्रशासनाने काहीतरी कारवाई करायला पाहिजेत आणि ते द्वारकेचं पाणी बंद व्हायला पाहिजे। आज याच्यावर जर मला प्रशासनाने आयुक्त मॅडमनी जो निर्णय दिला तरच मी आज, नाही तर मी महासभेत सुद्धा खाली जमिनीवर बसून घेईल। आपण पूर्ण जे मागच्याही सभागृहाने विचारलेले प्रश्न होते, पाणीचं जे वितरण आहे पूर्ण सुरू करा आणि वितरण कसं आहे त्याच्याबद्दल तुम्ही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या। उभे राहा, कुणीही बोलू नका। हे काम दिनकर अण्णांनी आता सांगितलं, त्यांच्या प्रभागात मला वाटतं अण्णा तोच ठेकेदार काम करतोय आणि कुठेतरी ठेकेदाराची मनमानी कशी असती मला वाटतं तुम्ही एकदा येऊन या प्रभागात बघितलं पाहिजे। इथं तुम्हाला एक विनंती करतो आणि अग्रवाल साहेब मी तुमच्याशी फोनवर बोललो होतो त्या दिवशी, तुम्हाला आठवत असेल सगळ्यांनी तुमच्याशी फोनवर बोललो। एक कामगारांचा जीव धोक्यात घालण्याचं काम तो ठेकेदार करतो। एकमेव रस्ता असा आहे आमच्या प्रभागात जो दोन्ही MIDC ला जोडणारा रस्ता आहे, सातपूर आणि अंबड हा एकमेव सातपूर अंबड लिंक रोड असा महत्वाचा रस्ता आहे ज्या रस्त्याने दोन्ही MIDC ला एकमेव कनेक्टिव्हिटी असलेला रस्ता आहे आणि याच्याकडे प्रचंड प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। गेले 4 वर्ष आम्ही वेळोवेळी त्या खड्ड्या म्हणजे रस्त्याची दुरुस्ती करावी अशी वेळोवेळी काही आंदोलनं केले, मागण्या केल्या, परंतु कुठेतरी आज तुमच्या सिंहासनाच्या निमित्ताने त्या रस्त्याचं काम चालू केलंय, परंतु काम चालू असताना प्रचंड असं दुर्लक्ष आमच्या प्रभागाकडे किंवा त्या रस्त्याकडे होत आहे। या ठेकेदाराची जी मनमानी चालू आहे, रातोरात कुठं खड्डे खोदतो, कुठेही सेफ्टी काही लावत नाही आणि लोकांचे अपघात होत आहे। हे अपघात झाल्यावर अधिकाऱ्यांना फोन करतो, अधिकारी व्यवस्थित उत्तर सुद्धा देत नाही। एवढं प्रशासन धीम्यागतीने चालतंय। मला वाटतं कामगारांचा जो जीव धोक्यात घालण्याचं जे प्रशासन काम करतंय हे कुठेतरी बरोबर नाहीये, कारण रात्री बेरात्री तो माणूस आपल्या प्रपंचासाठी 12-12:30ला कामावरून सुटतो आणि घरचे वाट बघत असतात। अनेक कामगार मृत्युमुखी पडलेले। 4 दिवसापूर्वी अपघात झाल्यावर मी साहेबांशी बोललो, परंतु कुठलाही त्या ठेकेदाराचा सुपरवायझर किंवा कोणी साधा त्या जखमी माणसाला विचारायला सुद्धा आलं नाही। आम्ही साहेबांशी बोललो, साहेब
अशी परिस्थितीत लोकांना कुठेतरी सेफ्टी वाटलं पाहिजे, अपघात होऊ नये म्हणून कुठं काळजी घेतली पाहिजे. काही नियम आहेत आपले, प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहे, काही रिफ्लेक्टर लावले पाहिजे, कुठं जे लावले पाहिजे, हे कुठल्याही गोष्टी पाळल्या जात नाही. 1-2 टनवर रिफ्लेक्टर लावले, बाकी रस्ता खोदायचा आणि चालू द्यायचा, अशी ती परिस्थिती आहे. मला वाटतं सर्व प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे, या रस्त्याची जर आपल्याला ट्रॅफिक कमी करायची असेल तर सातपूर मळे परिसरातले शेतकरी आपल्या महापालिकेला जागा हस्तांतरित करायला तयार आहे. त्यांची जागा आपण मळे परिसरातली जागा घेऊन जो डीपी रोड आहे तो चालू केला तर मला वाटतं कोणी एमआयडीसीला अजून एक नवीन रस्ता मिळेल आणि दळणवळणाचे साधनं कुठंतरी सोपे होतील. आणि काही पाणी प्रश्नावर बोलतो, 2च मिनिटात मी आवरतो. म्हाडा परिसरात आमच्या पाण्याची टाकी बांधलेली आहे, परंतु त्या पाण्याच्या टाकीला आपण कनेक्शन जोडलेलं नाही. ते जर कनेक्शन जोडलं, म्हाडा परिसर असो, जाधव संकुल असो, बोर टाउनशिप, पाटील पार्क, हा सर्व परिसर लिंक रोड पर्यंत, मळे परिसरापर्यंत 24 तास पाणी मिळेल. या टाकीचं लवकरात लवकर कनेक्शन जोडण्यात यावं अशी मी विनंती करतो आणि बोलण्याची संधी दिली.